हे बघा पिहू राणी किती छान स्वच्छ असं घर करते. खूप वजन आहे झाडूचं तरी पण बघा किती व्यवस्थित. हे बघा पायपुसणी तिने बाजूला केली आहे. तिच्या पायाला कचरा लागत आहे म्हणून ती म्हटली की मम्मा खाली खूप घाण लागतंय, झाडू घेऊन स्वतः झाडायला लागली. पायपुसणी बाजूला केली आहे बघा. क्लीनिंग तिला खूप आवडते. हे बघा कानाकोपऱ्यातलं व्यवस्थित पूर्ण झाडून घेते छान. झाडूचं वजन खूप जास्त आहे, तिला पकडून नाही होते तरी पण ती व्यवस्थित कानाकोपऱ्यात जाऊन पूर्ण व्यवस्थित बघा एका ठिकाणी कचरा जमा केलाय तिने. हे बघा फ्रीजच्या खालचं पण कण काढते. हे तिच्या मावशीने सुपडी दिली तिच्याकडे कचरा भरायला. हे बघा कचऱ्याचे शोधायला गेली होती ती तिकडे. थोडाही कचरा तिला सहन होत नाही. पायाला लागले की म्हणते मम्मा किती पायाला घाण लागते माझ्या. हे बघा सगळा कचरा एका ठिकाणी जमा करून घेतलाय तिने. घरातली पण प्रत्येक वस्तू अशी नीटनेटकी जागच्या जागी ठेवत असते. हे बघा जमा करून इकडनं तिकडनं जमा करते कचरा. कचऱ्याचं सूप घेतलंय तिने. हे बघा किती व्यवस्थित सुपडीमध्ये भरून घेते कचरा. ही मुलींना लहानपणापासूनच अशी स्वच्छतेची आवड असते ना. पुन्हा कानाकोपऱ्यात जाऊन जाऊन कचरा शोधून आणते. घरात पण मम्माला म्हणते मम्मा मी तुला कामात मदत करू का, मम्मा मी हे करू देऊ का, मम्मा मी ते करून देऊ का तुला. हे बघा काहीतरी काम सारखं तिचं चालूच असते. दादा अभ्यासाला बसलो की त्याच्यासोबत अभ्यास करायला बसणार. मम्मा किचनमध्ये गेली की मम्मासोबत किचनमध्ये जाणार. एवढीशी पिटुकली. हे बघा पिशवीच्या जवळ कचरा एका ठिकाणी जमा केलाय तिने. आता तिचं घर स्वच्छ करून झालंय मस्त. प्रत्येक वस्तू तिला अशी व्यवस्थित स्वच्छ जागच्या जागी हवी असते. हे बघा झाडू तिकडे कोपऱ्यात ठेवायला जाते बघा. बेड खाली झाडू ठेवत असतात ना, बरोबर त्या ठिकाणी जाऊन झाडू ठेवते. हे बघा खाली वाकून बेडच्या खाली झाडू ठेवलाय तिने. प्रत्येक गोष्ट जागच्या जागी. अशी स्वच्छता प्रिय आहे ही छोटी पिहू. झालं तिचं काम आता. अजून काहीतरी हाताला कचरा लागलाय, सुपडीमध्ये उचललं नाही गेलं म्हणून हाताने उचलून सुपडीत भरते आणि परत तिकडे कचऱ्याच्या पिशवीजवळ टाकून येणार. हे बघा अशी आहे नीटनेटकी क्लीन ठेवणारी पिहू.